मी अरुण घोडके. शिवचिंतन. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान केवळ पराक्रमी योद्धा किंवा कुशल राजकारणी म्हणून नाही, तर एका जागृत राष्ट्रनिर्मात्याच्या रूपात आढळ आहे. त्यांच्या काळात घडलेले राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन समजून घेण्यासाठी जी साधने आज उपलब्ध आहेत, त्यापैकी शिवकालीन संदर्भ ग्रंथ आणि साहित्य हे शिवयुगाचा एक जिवंत अमूल्य असा ठेवा आहे. तत्कालीन कागदपत्रे विविध भाषेमध्ये व लिपीमध्ये उपलब्ध आहेत. विशेष करून मोडी लिपीचा वापर सर्रास केला जात असे. त्यामधून त्या काळातील समाजजीवन, मूल्यव्यवस्था, धर्मभावना आणि विचारसरणी स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. शिवकालीन पत्रव्यवहारातून तत्कालीन प्रशासन, न्यायनिष्ठ प्रजेबद्दल असणारा कळवळा, व्यापक दूरदृष्टी यांचा प्रत्यय येतो. रयतेचे राज्य ही केवळ घोषणा नव्हती, तर ती प्रत्यक्ष अंमलात आणली गेली होती. याशिवाय बोलीभाषेतील गीते, काव्यरचना, पोवाडे या लोकसाहित्यामधून स्वराज्याची ज्वाला सामान्य रयतेच्या हृदयात पोचवली गेली होती. हा वैचारिक अमूल्य ठेवा जतन करणे काळाची गरज आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.